मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद पाडण्याचे विरोधकांचे मनसुबे यशस्वी होऊ देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। आज यवतमाळमध्ये आयोजित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते। या योजनेचा लाभ घेण्यामध्ये ज्या महिलांना समस्या येत असतील त्या लवकरच सोडवल्या जातील असं त्यांनी सांगितलं। यावेळी त्यांनी विरोधकांवरती लोकशाहीला बदनाम करत असल्याचा आरोपही केला। तोंडाला पट्ट्या बांधून बसलेत। आज लोकशाहीमध्ये आंदोलनाला बंदी नाही, पण आंदोलनाच्या नावाखाली समाजाला वेटीला धरता येणार नाही। न्यायालयाचा निर्णयाचा हाच अर्थ आहे आणि आम्ही सांगितलं न्यायालयाने जो निर्णय दिलाय त्याचं पालन आपलं सरकार करेल। मनमानी करायला दिली तर लोकशाही आहे आणि जबाबदारीने वागायला सांगितलं तर लोकशाही नाही। सकाळी कोर्टाने त्यांच्या बाजूने निकाल दिला की म्हणाले कोर्ट चांगला आहे, संध्याकाळी त्यांना सांगितलं हा बेकायदेशीर संपा, लगेच कोर्टावर आरोप केले, ताशेरे मारले, बदनाम केलं। तुम्ही काय ठरवलंय? तुम्ही कोर्टाला बदनाम करता, निवडणूक आयोगाला बदनाम करता, सुप्रीम कोर्टाला बदनाम करता, तुम्ही लोकशाहीला बदनाम करता। तुम्ही जे आज म्हणजे तुमच्या मनाप्रमाणे निर्णय झाला की ती व्यवस्था चांगली, निर्णय विरुद्ध केला की ती व्यवस्था वाईट, असं कधी लोकशाहीत असतं का? आणि म्हणून विचार करून तुम्ही तोंड उघडलं असतं तर तोंडाला काळी पट्टी बांधण्याची वेळ तुमच्यावर आली नसती। महिलांना सक्षम करून त्यांना अर्थकारणाच्या केंद्रस्थानी आणण्यासाठी महायुती सरकारने सुरू केलेल्या योजनांची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। महिलांच्या हाती पैसा गेला तर संसाराचं आणि अर्थव्यवस्थेचंही कल्याण होतं असं फडणवीस यांनी सांगितलं। बचत गटांना आर्थिक सहाय्य करून फिरता निधी उपलब्ध करून दिला जाईल। आतापर्यंत 1.5 कोटी महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले आहेत असं फडणवीस यांनी सांगितलं। लाडकी बहीण योजनेचा लाभ देतानाच महिलांना सुरक्षा देणंही आमचं कर्तव्य आहे असं ते म्हणाले। महिला अत्याचाराच्या घटना हा केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न नाही तर तो सामाजिक प्रश्न आहे असंही फडणवीस यांनी सांगितलं। बदलापूर सारखी एक घटना घडते, काळी माफ असणारी घटना आहे। अशा प्रकारची घटना घडल्याबरोबर पहिली यांची मागणी काय? पहिली मागणी अशी आहे की आम्हाला सुरक्षा द्या, आम्हाला लाडकी बहीण योजना नको। का नको? लाडकी बहीण योजना पण देऊ आणि आमच्या बहिणींना सुरक्षा पण त्या ठिकाणी देऊ। आमच्या बहिणींना सुरक्षा देऊ हा प्रश्न महत्त्वाचा आहे। कुठेही आमच्या मुलींच्या करता जर कोणी अशा प्रकारचं काम करत असेल त्याला आम्ही सोडणार नाही, पण हे देखील लक्षात घेतलं पाहिजे हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न तर आहेच, पण हा सामाजिक प्रश्न देखील आहे। महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यामध्ये आज हजारो घटना अशा प्रकारच्या घडतात। आपल्याला याच्याकडे समाज म्हणूनही गांभीर्याने पाहावं लागेल। आमच्या महिलांना, आमच्या मुलींच्या प्रती आमच्या समाजात आमची जी मुलं आहेत त्यांना संस्कार द्यावे लागतील। आपली बहीण आणि आपली आई आदरणीय आहे आणि दुसऱ्याची बहीण आणि दुसऱ्याची आई देखील आदरणीय आहे, अशा प्रकारचे संस्कार हे आपल्याला त्या ठिकाणी रुजवावे लागतील आणि शालेय जीवनापासून हे संस्कार रुजवण्याचं काम आम्ही करणार आहोत। कारण जिथे स्त्री शक्तीला, मातृशक्तीला सन्मान असतो त्याच ठिकाणी आपल्याला विकास पाहायला मिळतो। अरे केवळ भौतिक विकास करून चालत नाही, सामाजिक विकास देखील त्या ठिकाणी झाला पाहिजे हे मानणाऱ्यांपैकी आम्ही आहोत आणि म्हणून मोठ्या प्रमाणात अशा घटनांची दखल घेऊन त्याच्यावर कारवाई करण्याचं काम आम्ही। राज्यातलं महायुती सरकार कोणत्याही नागरिकाला योजनांच्या लाभापासून वंचित ठेवणार नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं। लाडकी बहीण योजनेमुळे ग्रामीण आणि शहरी अर्थकारणाला गती मिळणार आहे असं ते म्हणाले। या योजनेअंतर्गत वर्षाला 45,000 कोटी रुपये गोरगरीब महिलांना मिळणार असल्याचं ते म्हणाले। कुणालाही लाभापासून आम्ही वंचित ठेवणार नाही। आम्ही जी नियमावली ठरवलेली आहे त्या नियमावलीमध्ये तुम्ही बसला तर तुम्हाला लाभ मिळणार म्हणजे मिळणार। रक्षाबंधन होऊन गेलं, आज देखील माझ्या बहिणी आम्हाला सगळ्यांना मोठ्या संख्येने राखी बांधतात। ओवाळणीच्या निमित्तानं आम्ही पहिले 3,000 रुपये सोडलेले आहेत, दर महिन्याला 1,500 रुपये मिळणार आहेत। ही एक छोटी भेट आहे। मी असं म्हणत नाही की ह्यानं बरंच काही होईल, परंतु ह्याच्यातून
45,000 कोटी रुपये वर्षाला माझ्या ग्रामीण भागातल्या शहरी भागातल्या गोरगरीब घरातल्या महिलांना मिळणार आहे। हा त्यांचा हक्क आहे, हा त्यांचा अधिकार आहे, हा त्यांना मिळाला पाहिजे। ही महायुतीच्या सरकारची भूमिका आहे। या बाबतीमध्ये आम्ही आमच्या मायमाऊलींना, आमच्या गरीब महिलांना, आमच्या गरीब मुलींना 21 ते 65 वयोगटामधल्या 1,500 रुपये महिना देणार तर देणार, परंतु वर्षाला 3 गॅस सिलेंडर फ्री देणार। त्याचे पैसे डायरेक्ट तुमच्या अकाउंटला टाकणार। डायरेक्ट 52 लाख माझ्या कुटुंबियांच्या अकाउंटला पैसे जाणार। माझ्या गरीबाच्या घरातली मुलगी असेल, तिला शिकता येत नसेल, तिचं कॉलेजचं शिक्षण राज्य सरकार तिची कॉलेजची फी भरणार। तू शिक, तुला किती शिकायचं ते, तू गरीबाच्या घरात जन्माला आली म्हणून माझी मुलगी, माझी बहीण शिक्षणापासून वंचित राहता कामा नये, हा निर्णय या सरकारने घेतलेला आहे। राज्यामध्ये कुठेच कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी कठोर कायदे केले जातील। जो चुकीचा वागणार त्याला शिक्षा झालीच पाहिजे, हीच आमची भूमिका आहे, असंही पवार यांनी सांगितलं।